सध्या आपण फार्म हाऊस वरती जात असाल, हॉटेलवरती जात असाल किंवा मॉलच्या चेंजिंग रूम मध्ये जात असाल, तर आपण त्या ठिकाणी 5 स्पाय कॅमेरे लावले जाऊ शकतात. अशीच एक धक्कादायक घटना जी नवी मुंबई धानसर या ठिकाणी घडलेली आहे. एका आरोपीला अटक केलेलं आहे. सर, काय नेमकं प्रकरण आहे? आपल्या तळोजामध्ये धानसर या ठिकाणी एका फार्म हाऊस वरती एक छोटासा स्पाय कॅमेरा लावला होता. तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेहन्स नावाचं एक छोटंसं फार्म हाऊस आहे. तिथे युजली वीकेंड्सला काही फॅमिलीज भाड्यानं राहतात. त्या फार्म हाऊसमध्ये एक हॉल आणि एक बेडरूम आहे. त्या दोन्हीला 2 टॉयलेट आहेत. मग असंच एक मुंबऱ्याची फॅमिली त्यांच्या नातेवाईकांसहित 24 तारखेच्या दरम्यान तिथे राहण्यासाठी होती. त्या फॅमिलीमधील व्यक्ती बिलाल खान हा जेव्हा टॉयलेटला गेला तेव्हा त्याला थोडा संशय आला की तिथं एक बल्ब लावण्याचं एम्प्टी होल्डर होतं आणि त्यामधून एक वायर बाहेर खिडकीच्या बाहेर जात होती. मग तिने स्वतः चेक केलं तर त्याला एक सूक्ष्म कॅमेरा त्या होल्डरच्या खाली दिसून आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून BNS कलम 77, 238, पॉक्सो कलम 15 आणि IT ऍक्टचं कलम 66 आणि 67 अन्वये गुन्हा दाखल केलाय. हा फार्म हाऊस जो व्यक्ती चालवत होता त्याचं नाव मनोज चौधरी आहे. त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याला 30 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. रिमांड दरम्यान जे आम्ही तपास केला आरोपीकडे त्याच्यावर असं लक्षात आलं की त्याने अमेझॉन वरून हे 2 कॅमेरे मागवले होते आणि दिवाळीच्या दरम्यानच साधारणतः 21-22 तारखेला त्याने दोन्ही टॉयलेटमध्ये इन्स्टॉल केलेले होते. आणि त्याच्यात जे काही व्हिडिओ रेकॉर्ड व्हायचे, जे लोक ते टॉयलेट वापरायचे, ते व्हिडिओ तो स्वतःच्या मोबाईलवर डाउनलोड करायचा स्वतः पाहण्यासाठी. एकंदरीत तो स्वतःच्याच पाहण्यासाठी हे व्हिडिओ वापरायचा हे आतापर्यंत झालेल्या तपासात दिसून आलंय. तरी देखील अजून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी आपण आज त्याला न्यायालयामध्ये हजर करणार. पण जे विकेंडला लोक जातात, अशा प्रकारच्या घटना त्यांच्यावर घडू नये तर त्यांनी अशी काय दक्षता घेतली पाहिजे? युजली टॉयलेट्स किंवा चेंजिंग रूम मध्ये जसं या गुन्ह्यातील फिर्यादीला शंका आली की वायर असं कसं बाहेर जाते एम्प्टी होल्डर मधून, असा काही संशयास्पद प्रकार जर नागरिकांना निदर्शनास आला तर त्यांनी पोलिसांना 112 नंबरवर संपर्क करावा आणि पोलीस येऊन चेक करून पुढची कारवाई निश्चित करतील. नक्कीच होते. प्रशांत मोहिते, उपायुक्त पनवेल यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं काही निदर्शनास आलं तर तात्काळ 112 ला कॉल करा आणि नवी मुंबई पोलिसांना किंवा महाराष्ट्र पोलिसांना संपर्क करा. राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई.